प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 17 जुलैचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आज सुरुवातीला आपण बघतोय सायलीने जेवणाची तयारी केलेली असते. कल्पनाताई म्हणतात, सायली काय केलंस ग आज जेवायला? सायली म्हणते, आई चिंचगुळाची चटणी आणि वाटाण्याची उसळ केली आहे. कल्पनाताई म्हणतात, अगं बाई, अर्जुनच्या आवडीचं केलंय सगळं, बोलव ना मग त्याला जेवायला लवकर. विमल म्हणते, अहो ताई, बोलवायची गरजच नाही, ते बघा अर्जुन दादा आले. आता हा अर्जुन खाली आलाय आणि गडबड सडबड कुठेतरी निघतोय. बाय द वे, अर्जुन छान दिसतोय हा कॅज्युअल ड्रेस मध्ये. त्याने खूप दिवसानंतर असा ड्रेस घातला असं म्हणायला हरकत नाही. आता हा म्हणतो, अगं मम्मा, आम्हाला क्लायंटच्या मीटिंगला जायचंय, मला 10:30-11 होतील यायला. कल्पनाताई म्हणतात, अरे अर्जुन, तू कुठे निघालायस? इथे तुझं सगळं जेवणाची तयारी झाली आहे. अर्जुन म्हणतो, मम्मा अगं मला जावं लागेल, इम्पॉर्टंट क्लायंट आहे, इम्पॉर्टंट डेट आहे, म्हणजे इम्पॉर्टंट कामासाठी चाललोय मी, डिनरसाठी. आता तो सायलीला डोळ्याने असं खुणवतो, तर सायलीला कळतं, अच्छा, ती मनातल्या मनात विचार करते, हे प्रिया सोबत चालले तर जेवायला. कल्पनाताई म्हणतात, ते काही नाही अर्जुन, आज घरीच जेवावं लागेल तुला. आता अर्जुन म्हणतो, नाही ग मम्मा, प्रॉब्लेम होईल, सायलीला माहिती आहे तो क्लायंट. आता तेवढ्यात तन्वीचा कॉल आलाय, म्हणजे प्रियाचा. तो म्हणत असतो, हो हो पोहोचतोच आहे मी, सी यू सून. फोन ठेवून म्हणतो, नाही नाही, मला उशीर होतोय मम्मा, बघ बघ क्लायंट वाट बघतोय. आता या कल्पनाताई म्हणत असतात, अरे बाबा ऐक तर घरी अर्जुन, अरे आज. आता अर्जुन निघूनही जातो. मग सायली म्हणते, जाऊ दे आई, त्यांचा क्लायंट आहे ना, तो वाट बघत असेल त्यांची. कल्पनाताई म्हणतात, अगं पण तू त्याच्या आवडीचं जेवण बनवलं होतंस ना. आता ही सायली म्हणते, नाही आई, जाऊ द्या त्यांना. आई, अश्विन भाऊजी आले ना की मला आवाज द्या, मी वाढून देईल त्यांना, मी माझ्या खोलीतच आहे. आता सायली बिचारी अपसेट होऊन निघून जाते. मग ही विमल म्हणते, बाई किती वाईट वाटलं सायली ताईंना. कल्पनाताई म्हणतात, हा अर्जुन ना कधी कधी विचित्र वागतो बाई. पण आता इकडे या प्रियाने सगळी डिनरची तयारी केली आहे. अर्जुन येतो आणि म्हणतो, अरे सो सॉरी, मला उशीर झाला. आता प्रिया म्हणते, नाही नाही, अरे इट्स ओके, सगळी तयारी करायची होती ना, मला पण जरा उशीरच झाला. अर्जुन म्हणतो, अरे वा, या डिनरची तयारी तू तयार केली सगळी? प्रिया म्हणते, अरे आजची संध्याकाळ आपल्याला आयुष्यभर लक्षात राहील ना, त्यामुळे सगळी तयारी स्पेशलच केली आहे मी. तर आता हा तिला मिठी पण मारतो. पण आता इकडे सायली विचार करते, काय यांनी आधी का नाही सांगितलं हे प्रिया सोबत जेवायला जाणार आहे, यांना कळायला नको का? आई त्यावेळी अशा गोष्टी ठरवायच्या नसतात, निदान मी स्वयंपाक तरी नसता केला ना यांच्या आवडीचा. यांना फोन करू का घरी आल्यावर सांगू? नको, जाऊ दे, आत्ताच फोन करते. आता अर्जुन फोन उचलत नाहीये सायलीचा, तो कट करत असतो फोन सारखा. प्रियाला म्हणतो, बस ना खाली, बसूयात आपण खाली. मग आता पुन्हा एकदा सायलीचा फोन येत असतो, पण हा पठ्ठ्या तिचा फोन उचलत नसतो आणि विचार करत असतो, मिसेस सायली परत परत का कॉल करताय? प्रिया म्हणत असते, अरे अर्जुन, तुझा फोन सतत व्हायब्रेट होतोय, घे ना कॉल, रिसीव्ह कर ना. अर्जुन म्हणतो, नाही अगं, ठीक आहे, काही गरज नाही एवढं रिसीव्ह करायची. मग प्रिया म्हणते, अरे घे ना कॉल, तुझा फोन सारखाच व्हायब्रेट होतोय, अरे तू माझ्यासोबत आहेस म्हणून फोन घेत नाहीयेस का? अर्जुन म्हणतो, अगं जाऊ दे, इट्स ओके, आपण लहानपणी किती गप्पा मारायचो ना तन्वी. खरं तर आपली फ्रेंडशिप आधी व्हायला हवी होती चांगली, ही आश्रमाची केसेस मध्ये आली. आता प्रिया विचार करते, केसचा का विषय काढतोय हा? केसचा आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा काही संबंध असेल का? नाही नाही नाही, नाही, पण मी या केस बद्दल आता काहीच बोलणार नाहीये सध्या. मग अर्जुन तिला म्हणतो, काय झालं तन्वी, कसला विचार करते? आश्रम केसचाच विचार करतेस का? आता पुन्हा एकदा सायली याला मध्ये मध्ये कॉल करतीये, पण आता हा पुन्हा तिचा फोन कट करतोय. प्रिया त्याला म्हणते, अरे अर्जुन, महत्वाचा कॉल आहे का, घे ना तू कॉल. मग अर्जुन म्हणतो, नाही ग, इट्स ओके. आता अर्जुनसाठी ते सगळं फूड वगैरे रेडी केलंय. सायली काही त्याला फोन करायची थांबे ना, ती सारखा त्याला कॉल करत असते. पण आता तो मनात विचार करतो, अर्जुन आश्रमाचा विषय काढला आणि मिसेस सायलींचा फोन आला, मी उचलला तर हिला नक्की डाऊट येईल. प्रिया म्हणत असते, अरे अर्जुन, तू खायला सुरुवातच नाही केली, खा ना. मग आता अर्जुन लगेच विषय बदलायचा म्हणून तिला म्हणतो, काय ग तन्वी, तुला मूवी आवडतो का बघायला? प्रिया म्हणते, हो ना, मला खूप आवडतो, पण माझ्यासोबत कंपनीच नसते रे बघायला. मग अर्जुन म्हणतो, मला पण फार आवडतं, पण मला ना वेळच नसतो ग तन्वी, तू गेली आहेस का कधी मूवीला अशात? मग आता प्रिया म्हणते, नाही ना, किती महिने झाले, जवळजवळ 1 वर्ष झालं बघ. मागच्या वेळेला मी आश्रमात मूवी बघायला गेलो होतो ना, तेव्हा तर गंमतच झाली. अर्जुनला वाटतं काहीतरी एक्सायटेड सांगणार आहे ही. आता तो म्हणत असतो, बोलत राहा तन्वी, काय काय झालं? आता ही म्हणत असते, अरे अचानक माझ्या. आता पुन्हा त्याला सायलीचा फोन येतो. शेवटी तो म्हणतो, सॉरी मी 1-2 मिनिटात रिसीव्ह करून येतो फोन. प्रिया म्हणते, सायलीचा फोन आहे वाटतं. अर्जुन म्हणतो, नाही नाही, माझ्या जुन्या क्लायंटचा फोन आहे, मी आलोच, 1-2 मिनिटात आलो मी बोलून. आता हा तिथेच बाजूला उभं राहून बोलतोय बरं का. तो सायलीचा फोन रिसीव्ह करून म्हणतो, काय मिसेस सायली, अहो मी आश्रम विषयाबद्दलच बोलत होतो ना तिच्याशी, ती काहीतरी सांगत होती आणि तुम्ही मध्येच फोन करताय. मग आता सायली म्हणते,
नक्की आश्रम केस बद्दलच बोलते ना ती? अर्जुन म्हणतो मग कशाबद्दल बोलणार आहे? मग सायली म्हणते ठीक आहे ना, मग व्हिडिओ कॉल करा, मला बघायचंय. अर्जुन म्हणतो कम ऑन मिसेस सायली, मी व्हिडिओ कॉल कसा करू तुम्हाला? सायली म्हणते हो म्हणजे काय, करा करा तुम्ही व्हिडिओ कॉल. ती जर आश्रम केस बद्दल बोलत असेल तर मला कळेल ना ती खरं बोलतीये का खोटं बोलतीये, आणि मला कळायला पाहिजे ना तिथे नेमकं काय चाललंय ते. हे बघा तुम्ही चालू ठेवा व्हिडिओ कॉल, जे काय झालं ते मला कळलं पाहिजे. आता अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे मी करतो व्हिडिओ कॉल, पण हे बघा तुम्ही करा व्हिडिओ कॉल, पण फोन म्यूटवर ठेवा तुमचा. ती म्हणते नाही मी काहीच बोलणार नाही. आणि फायनली तिने व्हिडिओ कॉल केलाय. पण आता इकडे प्रेक्षकांनो, या नागराजने त्या रविराजच्या खोलीमध्ये जाऊन चोरी केली आहे. त्याने जवळजवळ दागिने आणि रोकड चोरली आहे. आणि नेमकी सुमन त्याला बघते. सुमन म्हणते काय करता आहात तुम्ही, भाऊजीच्या खोलीत चोरी करताय का? नागराज आता चांगलाच घाबरलाय. अर्जुन तन्वीला म्हणतो अगं तन्वी सॉरी ते जरा माझे क्लायंट होते ना जुने. मग आता सायली व्हिडिओ कॉलवर बघते प्रेक्षकांनो प्रियाला. ती म्हणते अर्जुन आता आपल्या दोघांमध्ये कोणी येऊ शकत नाही. अर्जुन म्हणतो हो बघ मी फोन स्विच ऑफ करून ठेवलाय. आता ते जेवण जे मागवलंय ना प्रियाने, अर्जुन म्हणतो वा माझे आवडीचे पदार्थ मागवलेस तू. सायली विचार करत असते इकडे मी आवडीचं जेवण बनवलं ते गेलं कुणीकडे. प्रिया म्हणते तुझ्या आवडीचं मला सगळं माहिती आहे रे अर्जुन. तेव्हा अर्जुन म्हणतो सो स्वीट ऑफ यू तन्वी. प्रेक्षकांनो काय आहे ना, प्रिया एवढी हुशार आहे की ती अर्जुनला बोलता बोलता केव्हा घोळत गेल हे त्याचं त्यालाही कळणार नाहीये. आता ती खाण्यात बिझी असते. तेव्हा अर्जुन म्हणतो अगं तन्वी तू मूवी बद्दल बोलत होतीस ना काहीतरी. मग आता सायली इकडे विचार करते मूवी, आता हे काय पिक्चरला जाणार आहे का तिच्या बरोबर? मला वाटलं हे आश्रम केस बद्दल काही विचारतील. मग आता प्रिया त्याचा बारी पोपट करते. ती म्हणते अरे हा मूवी ना, अरे ते मी मूवीला गेले होते मागच्या वेळेला, म्हणजे आम्ही सगळेच जण गेलो होतो मूवी बघायला. तिथे जाऊन माझ्या लक्षात आलं की ही मूवी मी ऑलरेडी बघितली आहे. अशी गंमत झाली बघ. अरे सायली ना नेहमी पुढे पुढे करायची बघ, तिला सवयच आहे ना पुढे पुढे करायची. इकडे सायली विचार करत असते हो का, कशाला यांचे कान फुंकतेस? मग प्रिया म्हणते अरे काय आहे ना, सायली नेहमीच मधुभाऊंची फेवरेट होती, पण मला ना असं कोणाच्या पुढे पुढे करणं खोटं बोलणं मला ना पटतच नाही बघ. कोण बोलते बघा. आता खाता खाता हिच्या तोंडाला केचप लागलाय. आता अर्जुन म्हणतो अगं तन्वी ते सॉस लागलाय तुझ्या तोंडाला. मग आता ती म्हणते कुठे इथे का, इकडे का? अर्जुन म्हणतो हा ते तिथे जरा साईडला. मग आता ती म्हणते तूच पुसून दे ना रे अर्जुन, मला नाही कळते बघ. आता सायलीचा पारा कसा चढला असेल ते तुम्ही इमॅजिन करूच शकता. हा पठ्ठ्या तिच्या गालाचं पुसून देतोय. आता ऍक्च्युली अर्जुन हे सगळं सायलीसाठी करतोय प्रेक्षकांनो, मधुभाऊ सुटावे म्हणून. पण काय आहे ना, या प्रियाने ऑलरेडी अशी इमेज बनवून ठेवली आहे तिची की आपल्याला हे सगळं बघवणं म्हणजे त्या सायलीपेक्षा जास्त आपल्यालाच त्रास होतोय. आता ही सायली कट करते फोन आणि आता विचार करते अजून काय काय सहन करावं लागणार आहे मला. असो, पण आता मात्र ही सुमन नागराजला म्हणते भाऊजी नसताना त्यांच्या कपाटाला हात का लावला तुम्ही? नागराज म्हणतो हे बघ अगं मी बघत होतो दादाने पैसे आणि दागिने व्यवस्थित ठेवले की नाही. सुमन म्हणते का, भाऊजीने सांगितलं होतं का तुम्हाला? आता थांबा भाऊजीलाच फोन करून विचारते मी. नागराज म्हणतो ए तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर, काय करतेस काय तू? सुमन म्हणते चोरी करताय ना तुम्ही भाऊजीच्या खोलीमध्ये. आता नागराज म्हणतो सुमन चुप्प बसा. सुमन म्हणते असं का करताय तुम्ही? हे बघा मागे पण तुम्ही असंच केलं होतं, आत्ताच्या आत्ता हे पैसे आणि दागिने कपाटात ठेवताय की नाही तुम्ही? मी तुम्हाला काहीही करू देणार नाही. आता ते दोघंही जण ओढाताण करताय ते दागिनेची आणि पैशाची. नागराज आता या ओढाताणीमध्ये त्या सुमनला जोरात लोटतो आणि म्हणतो तुला कळत का नाहीये ग, मला पैशांची गरज येते. हे बघ माझ्याकडे पर्याय नाहीये हे सगळं केल्याशिवाय. हे बघ माझे पैसे मी घेणार, तू जर बोलली ना तर बघ दादाला. यातलं काही कळलं ना दादाला सुमन तर मी आत्महत्या करेन, तुला सांगून ठेवतोय मी. बिचाऱ्या सुमन ताई किती अवघड असतं नाही असा विक्षिप्त नवरा असला तर. नागराज आता तिला धमकवतो आणि तिथून निघून जातो. सुमन खूप रडायला लागते बिचारी. आता काय करेल ती? त्यामुळे कधीच इतकं भोळं राहू नये की आपल्या भोळेपणाचा कोणी फायदा घेईल. असो, तर इकडे अर्जुन म्हणत असतो छान झालं हा तन्वी जेवण, चला निघूया का आपण? आता ही म्हणते अरे थांब ना रे अर्जुन, मला महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी काहीतरी. अरे एका गोष्टीचा ना मला फार त्रास होतोय रे. अर्जुन म्हणतो कसला त्रास होतोय तुला तन्वी? मग आता ही त्याला बरोबर घोळ्यात घेते प्रेक्षकांनो. ती विचार करते आता मला सुभेदार हाऊसमधनं कायमचं बॅन केलंय ना, तुझ्या घराचं दार आता तूच मला उघडून देशील. कालच मला वाटलं होतं प्रेक्षकांनो की ही तो डाव नक्कीच टाकणार. आता प्रिया अर्जुनला म्हणत असते तुला माहितीये अर्जुन माझं पूर्णाजीवर किती प्रेम आहे. अर्थातच पूर्णाजीला माझ्यावर चिडण्याचा खूप अधिकार आहे, पण जो त्रास होतो ना तो होतोच. त्या घरापासून दूर राहते ना मी, मला सहनच होत नाहीये.
अर्जुन म्हणतो अगं पूर्णाजीने ठरवलं ते ठरवलं ना एकदा, त्यात आपण काय करणार आहे. प्रिया म्हणते अरे असं काय करतो आपण, नाही पण तू करू शकतोस ना, पूर्णाजी तुझ्यावर कधीच नाही चिडणार आहे, तू बोलून बघ ना पूर्णाजीशी. अर्जुन म्हणतो नाही ग, यात काही करू शकणार नाही मी, उलट ती चिडेल माझ्यावर तुझी बाजू घेतली म्हणून. लगेच प्रिया म्हणते नाही रे नाही, तुझ्यावर चिडणं अशक्य आहे पूर्णाजी, जगात तू एकमेव असा माणूस आहे ना जो तुझ्या माझ्या कुटुंबात मला घेऊन जाऊ शकतोस. अरे नाहीतर मी मामा मामी अस्मिता अश्विन या सगळ्यांना कसं भेटेल रे, शेवटी ती माझीच माणसं आहे ना. अर्जुन विचार करतो तुझी माणसं कसली, माय फूड, पण मला आता तुला कन्व्हिन्स करायसाठी तू सांगशील ते ऐकावंच लागणार आहे. प्रिया म्हणते अरे म्हणजे तुझ्या घरी जर मी आले तर आपण हवा तेवढा वेळ तिथे घालवू शकतो ना, तुला आवडतं ना माझी कंपनी एन्जॉय करायला, प्लीज तू करशील ना माझ्यासाठी एवढं. अर्जुन मग आता अर्जुन म्हणतो तन्वी मी प्रॉमिस नाही करू शकत, पण तुझ्यासाठी मी बोलेल हा पूर्णाजीशी. मग आता ही लगेच त्याला थँक्यू अर्जुन अशी म्हणते. पण आता अर्जुन मनात विचार करतो तू फक्त विलासच्या खुनाविषयी खरं बोल तन्वी, मग तुझ्यासाठी मी अशा गोष्टी करेल, नक्कीच करेल, कारण तू यापुढे माझ्या घरी नाही नक्कीच जेलमध्ये असशील. आता अर्जुन तिला दाखवतोय खरं की खूप खुश येतो, पण त्याच्या मनामध्ये काय चाललंय हे आपल्यालाच माहिती आहे. असो प्रेक्षकांनो, इथे तर त्यांनी हा भाग पूर्ण केलाय, पण पुढचा प्रोमो बघून तुम्ही सगळे नक्कीच चिडणार आहात, कारण या अर्जुनने त्या प्रियाला घरी आणलंय. आता मात्र सगळेजण बघतच राहतात याच्याकडे, तिचा हातबीत धरून घरात आणलंय त्याने तिला. अर्जुन प्रियाला घरी घेऊन आलाय. पूर्णाजी चिडतात आणि म्हणतात कल्पना आत्ताच्या आत्ता फोन कर रविराजांना आणि सांग त्यांना या पोरीला घेऊन जायला. ही सायली म्हणत असते अहो तुम्ही प्रियाची बाजू का घेताय. अर्जुन सायलीवर चिडतो आणि म्हणतो तू तन्वीशी असं बोलू नकोस, तुझा लहानपणापासूनच तन्वीवर राग आहे, तू काढू नकोस तिच्यावर राग. कल्पना ताई आता अर्जुनवर चिडतात, अर्जुन काय बोलतोय तू सायलीला. सायली म्हणत असते अहो तुम्ही अविचार करताय बरं. आता अर्जुन म्हणत असतो सांगितलं ना तुला तू मध्ये बोलू नकोस म्हणून. प्रेक्षकांनो आता ही प्रिया त्याच्याकडे बघतच राहते, तिला असं वाटतंय की वा अर्जुन कायच आपल्या विश्वासात आलाय आणि कायच नाही. पण आता काय वाटतं तुम्हाला, ही प्रिया खरंच अर्जुनच्या घोळ्यात येईल का. प्रेक्षकांनो आजचा रिव्ह्यू द्यायला जरा मजा नाही आली मला, पण ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की कळवा. हे बघा प्रेक्षकांनो, शेवटी मालिका आहे ते काही ना काही वेगळं दाखवतीलच, रोजच कुठून आणतील ना हॅपनिंग असो. तर असा चाललाय हा ट्रॅक, बघूयात पुढे आता या दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ होतो का, हे दोघं भांडणार हे मात्र नक्की. आता यांच्या भांडणामध्ये प्रतिमा आत्या या दोघांना दिसणार आहे. आता या प्रतिमा आत्या आता तरी घरी येतात का बिचाऱ्या, का अजूनही त्यांना बाहेरच राहावं लागतंय, म्हणजे बघूयात आता पुढे काय काय घडते. पण त्यांनी काहीतरी पॉझिटिव्ह दाखवावं, आता हीच इच्छा आणि अपेक्षा आहे आपल्या सगळ्यांची, नाही का. काय ना काहीतरी असं मोठं हॅपनिंग होणार आहे असं दाखवतात ते आणि अर्धवट सोडतात, असं करू नये, फक्त एवढीच इच्छा आणि अपेक्षा आहे. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रेक्षकांनो. आणि कसा वाटला आजचा रिव्ह्यू मला कमेंट करून. आणि हो आता लगेचच कला आणि अद्वैतचा रिव्ह्यू येईल, नक्की तो माझ्या आवाजात एन्जॉय करा, तो पण मी खूप छान सांगते. तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.